हॅलो फ्रेंड्स, येवा कोकण आपलोच असा. आज पण आपण फिरणार आहोत कोकण. कोकणामध्ये आज आपण बघायला जाणार आहोत. पहिलं म्हणजे वेतोबाचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि दुसरं मंदिर म्हणजे जे भारतातलं पहिलं मंदिर आहे साईबाबांचं, 1922 मध्ये बांधलेलं, कुडाळ येथे. आपण ते पण मंदिर बघायला जाणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता वेतोबाच्या देवळात आलो होतो आणि खूप काळोख झालाय. इथे पाठी मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये परोळे गावामध्ये असलेले हे वेतोबाचे मंदिर आहे. आता हा वेतोबा म्हणजे नक्की कोण? तर हा कोकणात पूजला जाणारा वेताळ, मुख्यतः सिंधुदुर्गातील अनेक गावांचे हे प्रमुख ग्रामदैवत आहे. वेताळ या नावाचा अर्थ होतो वेताने वेळेवर ताळ्यावर आणणारी शक्ती, जी भाविकांना चुकीच्या मार्गावर वा नकारात्मकतेकडे जाण्यापासून वाचवते. पण तुम्हाला माहित आहे का, भूतांचा राजा मानला जाणारा हा वेताळ हा शस्त्रधारी सैनिक असून पुराणकालीन कथेनुसार देवी पार्वतीच्या शापामुळे त्याला पृथ्वीवर यायला लागले होते. पण त्याने शिवाची उपासना करून शिवगणात स्थान मिळवले. म्हणून वेतोबाची मूर्ती कालभैरवासारखी उंच, काळाभीन आणि शुभ्र वस्त्रांकित आढळते. या वेतोबावर भाविकांची खूपच श्रद्धा आहे. त्यामुळे आजही इथल्या गावातील कोणत्याही कामाची सुरुवात आणि समस्यांचे निर्मूलन हे वेतोबाला कौल लावून केले जाते. वेतोबाच्या समोरच प्रवेश करण्याआधी इथे देवीचं मंदिर आहे. देवीचं दर्शन घेऊन आपण वेतोबाचं दर्शन घेतो. शिवाचे रूप असणारा हा वेतोबा गावाच्या रक्षणासाठी आजही रात्री गस्त घालतो. त्यामुळे त्याची पादत्राणे झिजतात. म्हणून वेतोबाला नवस म्हणून चामड्याची पादत्राणे वाहण्याची येथे प्रथा आहे. मंदिराचे नक्षीकाम एकदम सुबक आहे. इथे येऊन मन प्रसन्न होते. असं आहे आमचं परोळ्यातलं वेतोबाचं मंदिर. आता मी म्हणाले होते की आम्ही साईबाबाच्या मंदिरात पण जाणार आहोत. आता वेतोबाचं दर्शन झालंय आणि आता आम्ही साईबाबाच्या दर्शनासाठी निघालो. हे खूप जुनं मंदिर आहे साईबाबांचं. 1922 मध्ये स्थापना झाली. कुडाळमध्ये. कुडाळ स्टेशन पासून खूप जवळ आहे आणि हे भारतातील पहिलं मंदिर आहे. जर कधी कुडाळला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. तुम्हाला साईबाबांची मूर्ती बघून असं वाटलं असेल ना, ही पीओपीची मूर्ती आहे. पण तुम्ही चुकलात बरं का. कारण ही मूर्ती पीओपी मातीची नसून लाकडाची आहे. आश्चर्य वाटलं ना. तसेच या मंदिरात अनेक दुसऱ्याही मूर्त्या आहेत. तशी ही बाप्पाची मूर्ती, ही सुद्धा लाकडानेच बनवलेली आहे.
चालू आहे. हे काही येणाऱ्या वारकरी लोकांसाठी नाही ग